पुन्हा नवीन लढत आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला होते सुरुवात. हा पहिला चेंडू थँक्यू डीजे. पुन्हा एकदा तमाम रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि या चौकाराशी स्वागत केलं त्या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघानं. स्ट्राईक एंड वरती फलंदाज सुगंधा, नॉन स्ट्राईक एंड वरती अमिषा हे दोन सलामीचे फलंदाज मैदानात. यावेळेस अजून एक चांगला चेंडू फटका निघालाय. ऑन साईडला फटका मारण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेनं चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, चेंडू अडवेल तोपर्यंत एक धाव नक्कीच पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. दुसऱ्या धावेच्या तमाम शंकांना खारिज केलं गेलं. केवळ एक धाव आणि या एका धावेनं टीमचं टोटल हे 5 या धावसंख्येवरती. यावेळेस अतिशय सुंदर चेंडू, चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन पाहायला मिळत आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू परिवर्तन आणि त्यानंतर धावसंख्येच्या खात्यात पडलेली स्थिरावलेली धावसंख्या 5 धावा. यावेळेस अकुटबेदा चेंडू निघालाय, फटका आहे हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या आलाय खाली, चेंडू अडवण्याचा प्रयत्न, तोपर्यंत मिळालेली एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळालाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात 2 धावा नक्कीच्या सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत त्या फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून दोन्ही फलंदाजांकडून. आणि तदनंतर धावसंख्या ही परावर्तित देखील पाहायला मिळते. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस फटका हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि नक्की झेल टिपण्याची संधी होती आणि ती संधी या ठिकाणी सुपूर्त केली जाते. पहिला धक्का बसलाय फलंदाजी करणाऱ्या संघाला. स्वतः संघाची कर्णधार अमिषा माघारी परतते पहिल्या गड्याच्या रूपात. पहिला धक्का डीजे. यावेळी चांगला चेंडू बॅकफुटला गेल्यानंतर कट केलंय. पॉइंटच्या दिशेने फटका खेळलाय त्या ठिकाणी. गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज सेजल सज्ज पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला, सेजल गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानात. एका बाजूनं सुगंधची साथ देण्यासाठी कृतिका पाहायला मिळते सज्ज ही मैदानामध्ये. स्ट्राईक एंड वर कृतिका, नॉन स्ट्राईक एंड, स्ट्राईक एंड वरती सुगंध, नॉन स्ट्राईक एंड वर कृतिका ही सलामीची जोडी फुटल्यानंतरची जोडी मैदानात पाहायला मिळते. यावेळी चांगला चेंडू, फटका निघालाय. खूप सुंदर फटका. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव वाव अँड वाव. चेंडू सीमारेषा पार चौकारासाठी 4 धावांसाठी आणि त्यानंतर टीमचं टोटल परावर्तित 13 या आकड्यावरती.
यावेळेस ऑन साइडला फटका निघालाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. सुटलाय झेल आणि सुटलेल्या झेलाचं रूपांतर पाहायला मिळालंय 6 धावांमध्ये. सीताराम मांजरेकर हिच्या हातात पडलेला भॉक, सुटलेलो चेंडू आणि मिळालेल्या 6 धावा प्रतिस्पर्धी संघाला. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, फटका निघालाय समोरच्या दिशेला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार षटकारासाठी. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका, षटकार आणि या 6 धावांनी धावसंख्या परावर्तित 25 या आकड्यावरती. यावेळेस दिशा भरकटतोय गोलंदाज, जे 2 बॅक टू बॅक षटकार बसलेत त्या षटकारांशी नंतर काहीसा दबाव पाहायला मिळतोय आणि हा दबाव नक्कीच गोलंदाजाला चूक करण्यास कारणीभूत ठरताना या मैदानावरती. विनंती असेल मॉर्निंग 11 टीमचा कॅप्टन तसेच भूमिका अश्वेम टीमचं कॅप्टन आपल्याला की आपण कृपया कमेंट्री बॉक्स कडे या. टॉस होईल त्यानंतर आपला सामना असेल याची आपण नोंद घ्या. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू, फटका निघालाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, दूरवरून चेंडूवरती येईल तोपर्यंत धावसंख्येचा विचार जर केला तर धावसंख्येत अजून एक धावेची भर देखील पाहायला मिळते. दुसरं षटक हे प्रगतीपथावर असताना 28 धावा प्रथमतः फलंदाजी पाहायला मिळते या मैदानावरती. मोर्जा या मोरजिम संघाची, या संघाकडे ताकद आहे, ती ताकद आजमावण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. तर प्रतिस्पर्धी संघ हा या मैदानावरती नक्कीच पाहायला मिळतोय. आपला लढा देताना वीर युवराजने कोरगाव संघ. 2 षटकांचा खेळ समाप्त, 28 धावा धावपलकावरती. तिसऱ्या 4थ्या षटकाचा खेळ बाकी. तिसऱ्या षटकाला होणारा प्रारंभ, स्ट्राईक एंड वरती लेफ्ट हँडेड फलंदाज कृतिका सज्ज, तर नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळते सुगंधा. बॉलर गोलंदाज नेम गोलंदाजी मार्क वरती बिंदिया पाहायला मिळते. बदल पाहायला मिळाला. बिंदिया अगदी आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती फटका मारण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात नक्कीच खेळाडू फलंदाज झेलबाद पाहायला मिळाले या मैदानावरती. स्कोरबोर्ड पोहोचलाय टोटल 28 या धावसंख्येवरती. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात. तर टू डाऊनच्या रूपात मैदानात न्यू बॅटर कौशिका सज्ज पाहायला मिळते. यावेळेस फुलटॉस चेंडू, नक्कीच पंचांकडून नोचा इशारा निघालाय. नोच्या रूपात अजून एक धाव देखील पूर्ण पाहायला मिळेल. 7 फ्री हिटची संधी ही देखील आहे या मैदानावरती. या चेंडूवरती फ्रीची संधी, मोठा फटका मारण्याची संधी असेल. स्कोरबोर्डचा विचार केला धावसंख्या 29 या आकड्यावरती. यावेळेस स्विंग अँड मिस, प्ले अँड मिस पाहायला मिळतंय. धावफलकाचा विचार केला, धावसंख्येत बदल नसेल. या चेंडूवरती डॉट चेंडू पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड हा स्थिरावलेला पाहायला मिळतोय तो 29 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकादरम्यान चांगली गोलंदाजी गोलंदाज बिंदियाकडून पाहायला मिळाली.
यावेळेस बॅकफुटला गेल्यानंतर फटका मारण्याचा प्रयत्न, हा चेंडू देखील सुरेख पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा काहीसं अपील पाहायला मिळतंय आणि फलंदाज झेल बाद पाहायला मिळते. कॉट बिहाइंड फलंदाज कौशिका माघारी परतली जाते 0 धावसंख्येवरती आणि न्यू बॅटर मैदानात कनक्षा ही पाहायला मिळते. डीजे अजून हे बघितलं तर या डावात 9 चेंडूंचा खेळ असेल बाकी. एकंदरीत धावसंख्या 29-29 धावा. अश्वेम यावेळेस 30 या आकड्यावरती. यावेळी चांगला चेंडू, फटका निघालाय. यावेळी चांगला चेंडू, फटका अजून एक निघतो या ठिकाणी कनिष्कच्या माध्यमातून. मात्र हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळतोय, निर्धाव. आणि तदनंतर एकंदरीत विचार केला धावसंख्येचा स्कोरबोर्ड स्थिरावतोय. धावसंख्या 30 या आकड्यावरती. 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल या पहिल्या इनिंग मध्ये. फर्स्ट इनिंग मधील 6 चेंडूंचा खेळ बाकी. एकंदरीत धावसंख्या 30 या आकड्यावर. म्हणजे या शेवटच्या षटकात किती धावा बनवल्या जातील हे असेल पाहणं औत्सुक्याचं. शेवटचे 6 चेंडू गोलंदाज मार्कवर. गोलंदाज राही. पहिला चेंडू, फटका निघालाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रात. सीताराम मांजरेकर तिकडून चांगला झेल टिपला जातोय आणि पहिल्याच चेंडूवरती नक्कीच खेळाडू झेल बाद पाहायला मिळते. त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाची फलंदाज सुगंधा डीजे. सज्ज कोमल सज्ज पाहायला मिळते स्ट्राइक इन वरती. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज मार्कवर राईट अप ओव्हर द विकेट सज्ज पाहायला मिळते ती गोलंदाज कोमल. अकुटपेचा चेंडू, यावेळेस पूल केलंय, ऑन साइडला फटका निघालाय. फील्ड बघा, खूप सुंदर फील्ड पाहायला मिळते या मैदानावरती. एक धाव नक्कीच पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण पाहायला मिळत आहेत. चांगलं फील्ड हे पाहायला मिळतंय या मैदानावरती आणि नक्कीच्या 4 धावा वाचवल्या जात आहेत त्या मैदानावरती सिताराच्या माध्यमातून. यावेळी चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेरच्या दिशेला वळणारा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आहे, विकेट किपरच्या हातात स्थिरावलाय. धावसंख्येला स्थिरावून ठेवलंय ते 32 धावसंख्येवरती.
32. शेवटच्या षटकात गोलंदाज राही, न्यू बॅटर मैदानात ती कोमल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा नक्कीच्या पूर्ण केल्या आहेत. दुसरा चेंडू हा डॉट राहिला आहे आणि अजूनही पहिल्या इनिंग मध्ये 3 चेंडूंचा खेळ बाकी असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राही. यावेळी चांगला चेंडू फटका उडवलाय ऑन साइडला. चांगला फटका निघतोय आणि त्यानंतर चौकार पाहायला मिळतोय या मैदानावरती. फुलटॉस चेंडू बॅटवर आलाय, ऑन साइडला फटका निघालाय. 2 क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी तैनात, मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मनामधून चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करताना हा बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि या चौकाराच्या सहाय्यानं धावसंख्या 40 धावसंख्येवरती पाहायला मिळते. तब्बल 2 चौकार. चांगली फलंदाजी हे नक्कीच पाहायला मिळते. ती फलंदाज कोमलच्या माध्यमातून अगदी मैदानात आल्या आल्या 4 चेंडूत 10 धावांचं योगदान दिलं जातंय. त्याच्या माध्यमातून 2 चौकार, 1 वेळा डबल धावसंख्या, 1 डॉट चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू याही वेळेस पूल करण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव नक्कीच पूर्ण पाहायला मिळाली. चेंडू थांबलाय मैदानावरती, फेक पाहायला मिळाली. धावबाची संधी आहे मात्र तोपर्यंत 2 धावा अगदी सहजासहजी पूर्ण. धावसंख्या 42 आणि 43 धावांचं लक्ष ठेवलंय या दुसऱ्या इनिंग्स दरम्यान. मोरजा वॉरियर्स मोरजी संघाने प्रतिस्पर्धी संघ वीर युवराजनी कोरगाव संघाला असेल 43 धावांची आवश्यकता. ऐकूया, जाणून घेऊया दुसऱ्या इनिंग मध्ये काय होईल, परंतु तोपर्यंत जाऊया डीजे कडे.
सेकंड इनिंगचा फर्स्ट बॉल. अनुश्रीने चांगला बॉल टाकला आणि 1 रन. स्वीटी स्ट्राईक वरती आहे आणि ऑफ साइड मध्ये मारीला फटका आणि 1 रन. वाव, व्हॉट अ कॅच. रिया माघारी परतते आणि पूजा आत जाते. बऱ्यातली बरी कॉमेंट्री. बऱ्यातली बरी कॉमेंट्री कोणती? दोन धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 2 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात. स्ट्राइक वर आहे पूजा. व्हॉट अँड शॉट. 4 रन. नो बॉलची 4. फ्रीट. चांगला बॉल टाकला आहे आणि बॅट्समन नो बॉलचा इस्तेमाल केलेला नाही. मिस फिल्डिंग केलेली आहे आणि 4 गेलेले. 4 धावा. पाच बॉलात 11 रन झालेले आहे. लास्ट बॉल. आकुर टप्प्याचा आणि आउट. व्हॉट अ कीपिंग. कीपर मला वाटते अमिषा शेडगावकर आहे. बऱ्यातली बरी कीपिंग करता. दुसरा बॅट्समन क्रीज वरती जात आहे. बिंदिया. सुगंधा ना. 1 ओव्हर कंप्लीट झालेली आहे आणि दुसरा बॉलर सुगंधा घाडी. एक ओव्हर कंप्लीट झालेली आहे आणि आता सुगंधा गाडी दुसरी ओव्हर घालायला. व्हॉट अ शॉट.
सिक्सर. स्वीटीने बरी शॉट मारलेली आहे बाउंड्री रेखेच्या बाहेर. मला वाटतं अमिशाने कॅच सोडलेली आहे. खूप बरी रनिंग बिटवीन द विकेट्स. अशाने स्कोर पोचलेला आहे 19. बरो बॉल घातलं. बऱ्यातली बरी प्लेट केलेली असा आणि 1 रन काढलं. आणि स्ट्रायकर बिंदिया इल्लेल्या. लास्ट बॉल. बरो बॉल घातलेला गाडीन. 20 झालेलो हा स्कोर. बारा बॉल आणि 23 आहे. 12 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. बॉलर कौशिका. मी मागतय सगळ्यांकडे की प्लेयरांकडे की मातशी गेम फास्ट करपाची. चेंडू गेला सीमा रेखा बाहेर. डॉट बॉल. दहा बॉलांत 17 रन्साची आवश्यकता. डॉट बॉल. वाईड बॉल. बोलत राहा रे बोलत राहा. ए सांग रे कोणाची गेम आता पुढची 27 किती
100% प्रयत्न नक्कीच पाहायला मिळत आहे. त्या मैदानावरती चेंडू रोखण्याचे, परंतु डायव्ह लगावत चेंडू अडवण्याचा हा प्रयत्न काही सोडलेला झेल सुटलाय, परंतु निर्धाव चेंडू नवता एक धाव मिळाली आणि त्यानंतर टीम टोटल पोहोचले ते 28 धावांवरती. 43 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे म्हणजे विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. 8 चेंडूंचा खेळ असेल बाकी. 8 चेंडू 15 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज कौशिका. यावेळेस हा चांगला चेंडू पॉईंटच्या दिशेने फटका निघालाय. पहिल्या प्रयत्नात चेंडू रोखण्याचा प्रयत्न, एक धाव मिळाली त्या ठिकाणी पॉईंटच्या दिशेनं आणि एका धावेनं टीमच्या टोटलमध्ये पुन्हा एकदा पडले ती भर. चला विनंती असेल मॉर्निंग 11 पेरनेम संघ बनाम भूमिका अश्वेम दोन्ही संघाचे कर्णधार, आपल्याला विनंती असेल आपण कृपया टॉस साठी कमेंट्री बॉक्स कडे या. फुलटॉस चेंडू बॅट वरती आलाय, फटका निघालाय. क्षेत्ररक्षक चेंडू वरती आहे, दूरवरून येतोय तोपर्यंत एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते या मैदानावरती. धावबाची संधी आहे. फलंदाज धावबाद रनआउट पाहायला मिळते. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड नक्कीच स्थिरावला जातोय मैदानावरती. एक धाव, या एका धावेनं धावसंख्या पोहोचली 30 या आकड्यावर आणि शेवटच्या षटकात विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 13 धावांची असेल आवश्यकता. चला टॉस साठी या. मॉर्निंग 11 पेरनेम संघाचा कर्णधार बनाम भूमिका अश्वेम. थर्टीन रन्स रिक्वायर्ड नाव इन जस्ट रिमेनिंग 6 डिलिव्हरीज. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. टॉस होतोय. दोन्ही संघाचे कर्णधार उपलब्ध आहेत. शेवटच्या षटकात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळते. अंतिम षटकात गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता असताना पहिला चेंडू डॉट पाहायला मिळालाय आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. शेवटच्या षटकात गोलंदाजी मार्कवर हा चेंडू वाईड पाहायला मिळालाय. अतिरिक्त एक धाव हे नक्कीच पाहायला मिळते. वाईड +1 कनिष्का गोलंदाजी मार्कवर. यावेळेस हा चेंडू पाहणं औत्सुक्याचं असेल. पंचांचा इशारा काय असेल? चेंडू नो आहे हा इशारा पंचांकडून आलाय. 4 धावा म्हणजे एकंदरीत 5 धावा चेंडूवरती पूर्ण पाहायला मिळत आहेत. 137 धावा धावफलकावरती. विजयासाठी केवळ 6 धावांची आवश्यकता. 6 रन्स रिक्वायर्ड नाव इन जस्ट रिमेनिंग 5 डिलिव्हरीज. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. समीकरण जे काहीसं होतं. पाच चेंडू 6 धावा. समीकरण गोलंदाजी मार्कवर समीकरण बदललेलं असताना यावेळी चांगला चेंडू, फटका उडवलाय, कट करण्याचा प्रयत्न. चेंडूला रोखलं जरी जातंय तरी एक धाव नक्कीच पूर्ण पाहायला मिळते. 7 ओव्हरथ्रो देखील पाहायला मिळतोय आणि समीकरण पुन्हा एकदा बदलतंय या मैदानावरती. 2 धावांनिशी धावसंख्या पडलेली भर. धावसंख्या पोहोचते 39 म्हणजे विजयासाठी 4 धावांची आवश्यकता शिल्लक 4 चेंडूंच्या खेळात.
3 सारखे सारखे पहिला बॉल डॉट, त्यानंतर वाईड प्लस 1 2, त्याच्यानंतर नो प्लस 4 5, त्यानंतर आता 2. टोटल ह्या ओव्हरला 7 रन आलेत. माफ करा 9 आलेत. 39 4 जाय 43 टार्गेट. चार चेंडू 4 धावांची आवश्यकता. यावेळी चांगला चेंडू बॅकफुटला गेल्यानंतर फटका उडवलाय पॉइंटच्या दिशेनं. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी डीजे